दोन्ही बोकडायचे नर आहेत मित्रांनो, बघू शकता अगदी कमरे मापाई पिल्ली ती. काय किंमत सांगताय काय? एकाही 8,500 रुपये. किती महिने असते ती? 1 महिन्याची आहेत. फक्त 1 महिन्याची ती. दुधावर असतील अजून. दूध पण चारा पण. दूध चारा दोन्ही खाते काय? काय द्यायचं म्हटलं तर एक 4 बोकडं घे म्हणलं केवढ्याला देणार? देणार जमवून देणार. देणार. हो. हे सांगाय किमती वेगळ्या असतात हा नक्कीच. द्यायला वेगळं असतं. ठीक आहे. आज किती आणली होती पिल्ली? 90 होती. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोल्याच्या शेळी मेंढी बाजारात आणि बाजारातील शेळ्या असलेल्या मेंढ्या असलेल्या याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बाजार भरपूर भरलेला आहे, ऊन पण जास्त आहे आणि आपण व्हिडिओ शूट करायला बाजारात दाखल झालेलो. शेतकरी मित्रांनो, आपण शेळी मेंढी घेत असताना किंवा करत असताना जाणकार माणसं सोबत घ्या, आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे शेळ्या मेंढ्या बोकडं संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. मोठ्या मापाच्या शेळ्या असलेल्या मेंढरांची पिल्लं, शेळ्यांची पिल्लं, कोणत्या प्रकारची शेळ्या पिल्ले आपल्याला बघायला आवडतील कमेंट करून सांगा, म्हणजे त्या पद्धतीने शेळ्या मेंढ्या आपण कव्हर करूया. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच पशूंचे बाजार आपण कव्हर करतोय, त्यामुळं आता आपण शेळीची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. हो मालक, कुठल्या भेट शेळी? शेळी कुठल्या येईल? काटेवाडी आहे का? काटेवाडी शेळी मित्रांनो, बघू शकता. काय किंमत होईल मालक? 30,000 रुपये मालकाने किंमत सांगितली आहे. शेळी बघून घ्या कशी आहे, किल्ली शेळीची जायते, मोठ्या मापाई शेळी. गिऱ्हाईक चालू आहे त्यांचं. बाजारातील मालक पाटरा आहेत काय? पाटरा आहेत काय? गाभा नाही त्या काय? गाभ नाही त्या. किती किती महिने आहे गाभणी? 3 महिने 3.5 महिने. 3.5. दाताला कसे द्या? दुसरे 2 दात आहे. काय किंमत सांगता? त्यांचे 40,000. दोन्ही 40. हां दे काय सांगायला दे सांगता तुम्ही? काय थोडंफार कमी करू काय द्या. फार का थोडं? थोडंफार करू. फार करावं लागेल थोडं. 40,000 नाही होते तुम्ही. कितीपर्यंत सुटतील? किती महिने गाभा नाही त्या सांगा? 3 महिने. 3 महिने आहे. तो महिना 6 महिना सांभाळावं लागतं. हां तर बघू शकता ही पाटरा आहे ती. दाताला 2 तास झाली. काय होईल एक द्यायची किंमत सांगा? हां द्यायची किंमत सांगा. त्याची त्याची देऊ की 1-2 हजार कमी करू. 18,000 आहे का तसं मार्केट आहे का शेळ्याला? काय चालतंय मागले चालू आहे. व्यापार आहे शेतकरी. शेतकरी ही काय बारकी कशी पिल्ले? बोकडा द्या पाटरा. 3 बकरीची तांबडी पाट आहे. काय सांगताय पाटी किंमत तांबडी? पाटीची 5,000. 5,000. आणि बोकड कितीला द्यायची सांगा? जय सांगायचं बकरी 6,000. 6,000. ठीक, योग्य सांगितलं. कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्या तुमचा. 90-49 90 हां 64 58 धन्यवाद. तर बघून घ्या अशा पद्धतीने शेळ्यांचा रेट चालू आहे. सांगोला बाजारात जाळीतील पिल्ले येते मित्रांनो. हे देशी काटेवाडी वेगवेगळ्या टाईपची पिल्ले असते, पण लहान पिल्ल्याचं ब्रेड कळत नाही माणसाला शक्यतो. बोकडा आहे मामा? बोकडा आहे दोन्ही पण? बोला की बोकडा आहे. हां 24,000. बर. गाव कुठलं आहे तुमचं? करगणी. बरं ठीक आहे. काय कमी जास्त होईल का? कितीपर्यंत सोडतं? 22,000 देणार. बरं ठीक. दोन्ही बोकडं जायचे ना? बरं ठीक. मोबाईल नंबर सांगता येईल का? मोबाईल नंबर सांगता येईल का? हां बघून घ्या मित्रांनो कशी ती बोकडं. आणि ताई मोबाईल नंबर पण सांगायला लागले. तुम्ही शेतकरी आहे का? तुमचा हा व्यापार आहे कसा आहे? व्यापारी पण आहे शेतकरी. तुमच्याकडं प्रत्येक रविवारी बाजारात असता का तुम्ही? बरं. 86 24 82 45 12. धन्यवाद. तर कोणाला पाहिजे असते तर या नंबरवरती संपर्क साधू शकता. ताईंकडं बोकडं त्या ठिकाणी मिळून जातील. मामा किती महिन्याचा बोकडा? बोकड आहे 8 महिने 7 महिन्याचं. 7 महिन्याचा आहे. काय सांगता किंमत? किंमत सांगते 13,000 रुपये. 4 सांगतो. हां काय द्याय घ्यायचं काय? द्यायचे 12,000 रुपये. 12 द्यायचं काय? मार काय काय काय
हा मारशे आहे हा मारतोय जरा काय गाव आहे म्हणा आगाव आहे जरा गाव कुठलं तुमचं काशीगाव बेंदोस्त काशीगाव बेंदोस पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका बरं द्यायचं म्हणलं तर केवढ्याला देणार 12च का 12,000 त्यात 12,500 सांगायचं 12,000 रुपये म्हणजे जास्त सांगायचं नाही ना. नाही नाही बरं, जरा इकडे घ्या त्याला ए, किती इकडं किलो आले. किती किलो भरवली ही भरेल की 16-17 किलो 16-17 किलो भरवली कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा 55 52 46 61 86 घरचा आहे तुमचा हो घरचा आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो बघून घ्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार कव्हर करतो मामा लावरा आहे का काय लावरा आहे काय बकरा आहे का किती किंमत सांगताय 15,000 काय कितीला मागितले काय मागितले 12,000 काय अपेक्षा तुमची किती आलता ते 14,000 14,000 तर दे धन्यवाद मामा बरं बघून काय मित्रांनो माडगावचा आहे काय माडगाव ब्रेड काय सांगता किंमत याची 35,000 मागणी कितीपर्यंत झाली मामा 25 पर्यंत झाली 25ला मागितले का काय अपेक्षा आहे मग 27 28 पर्यंत होईल नाही का हे तुमचं स्वतःचा आहे का व्यापार आहे तुमचा स्वतःच किती आहे ती असली 20 आहे 20 आहे ती बरं मग ह्याला काय काढायला लागलं घरी खायचं हां मग हे ब्रिडिंगला चालते काय दाताला कसं आहे चौसा झाला चौसा झाला आहे मोबाईल नंबर द्या 90 22 59 58 ठीक आहे हे पिलू काय आहे घेतले केवढ्याला घेतले 5.5 ती मारा बिरत नाही ना नाही. हे श्वसन दिल ठोका मारा बरं केवढ्याला 5.5 ला घेतलं काय बोकाड पटर बोकाडा 5,000ला घेतले 5.5 5.5 दिले कुठनं घेतले बरं कशाला घेतले याला काय पाळा नाही पाळायलाच घेते ती पण काय म्हणजे बिल्डिंगचं ब्रिडिंगसाठी वगैरे ठीक आहे धन्यवाद मोबाईल नंबर सांगितला ना धन्यवाद मित्रांनो बघा इथे एक बोकाड आहे हो हे कुठलं ब्रीड आहे साहेब ब्रीड कुठला आहे याचं त्याचं कुठलं ब्रीड आहे कमेंट करून सांगा दोघाला बी आम्हाला माहिती नाही तर किंमत ही तर राहू दे 25,000 नको 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 भयाला असतो लगेच झालं नाही का भयाजवळ झाले सगळं झाले मग काय भ्याय लागलाय आईला बरं असू द्या किंमत 25च्या आत काय होईल का मागितलं 21,500 21,500ला मागितली दाताला कसं सांगता येईल नवीन आहे का तुम्ही क्षेत्रात कधी आला का बाजारात पहिल्यांदा झालं पहिले गाडी आले भाडे घेऊन आलो बरं बरं पुन्हा उगं ते काय म्हण आहे तसं होईल लोकांना लागणार तिसरी वर असलं होईल काय बरं बरं चालतंय बघून घ्या भयाला असतोय धन्यवाद दादा काय सांगता किंमत 25,000 हा दात लावला नाही लावलं नाही आदतमध्ये जरा ह्याला घ्या पहिले काय कितीपर्यंत सुटेल काय 20 पर्यंत 20ला देणार आहे तुमचं स्वतःचा स्वतः व्यापार नाही ना शेतकरी द्या मोबाईल नंबर 92 हां 84 हां 76 12 46 तुमचं काय तुमचं आहे पाहुण्याचं आहे हो काय आहे? किती महिने येते 3 महिने हा 3 महिने 3 महिने येते मोठी वाटते ती शेंग जास्त आहे ती. नाही 3 महिने आहे ती पण बारकी वय कमी आहे काय किंमत काय सांगताय हा किंमत किंमत 18,000 बोकडा आहेत ना दोन्ही बे किती किलो भरतील बसतील एकदा 12 13 12-13 बरोबर आहे कितीला मागटले काय जरा खराब वाटतो मागितले की 14 100 14 15 चालते ऊन पडले आता पास करा बरं बरं तर 14 15 मागते मोबाईल नंबर द्या तुमचा 98 81 51 69 11 ठीक आहे धन्यवाद रामचंद्र मोठे मोठे साहेब आहे हो पटरो आहे सर यायला झाले मग असं आहे गाब लागेल ना काय दात लावला आहे मग बरं काय घ्या अजून काय किंमत सांगा 12 किती आलं तर ते 9-10 तर देणार आहे काय आहे म्हणजे तुमच्याकडे शेळ्या त्या का 4 त्यातलं पिल्लू विकायला आणले बरं गाव कुठलं एकतपूर सांगोल चालू धन्यवाद तर मित्रांनो बघा सांगोल्याच्या बाजारात ए काय लावराय काय लाजायला लागली लावराय काय बाया किती किंमत 6.5 6.5 मागणी किती झाली मागणी 6 ला मागत मग किती द्यायचं किती आलं तर सोडणार आहे
साजावर काय तर आलं किती महिन्यात पिल्लू आहे? 5 महिन्यात बारकं वाटतंय हा? तुमचं स्वतःच आहे एकात आणलेलं आहे? आमचं स्वतः व्यापार आहे शेतकरी आहे? शेतकरी बरं 5 आलं तर देणार आहे काय? साजावर साजावरनं काय तर आलं तर देणार. माडगाव ब्रीड दिसतंय. आहे तुम्ही घरचं आहे ना पण कॉन्टॅक्ट नंबर द्या. 84 हां 22 ठीक आहे धन्यवाद. धाडस वाढव लाजत जाऊ नको. साहेब नमस्कार. चांगल्या टॉप क्वालिटीच्या नर आहे त्या मादे द्या. मादे द्या गाभं नाही द्या काय साहेब? महिना झाला एक महिना गाभं नाही द्या. बरं कसं असतंय जरा ह्यांचं मला थोडक्यात सांगा की. माहिती सांगा यांची म्हणजे वय काय आहे, दात काय आहे, कसं काय? शेर आहे दाताला दाताला 2 दात. हा बरं एक वर्ष झाले वर्ष झालं. बरं तर बघून घ्या एकदम मोठ्या मापाया अंगाला धड. पैशाला किती सांगतात? किती किंमत? 55,000 दोन्हीची. काय कमी होईल त्यात? हा 42 पर्यंत होईल का? होईल. कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 98 ठीक आहे धन्यवाद. सांगोल्या बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोल्या या ठिकाणी हा बाजार भरलेला असतोय आणि आपण शेळ्या मेंढ्या बोकडं लावरी सगळी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता बाजार जरा पोटा मार्गावर आहे. ही पिल्ली आहे ती. हो सर कुठल्या ब्रीडची ती? तोतापुरी. कुठं ह्याचं जास्त असते शेड असली? पनवेल साईड आली आपल्या भागात ही जमतंय का? आपल्या भागात काय भावानं देताय पिल्ली? हे सांगतोय 8,500 रुपये एकाच बोकडा आहे ती काय? बोकडं पाटी मिक्स आहे तर पाठी काय बोकडा आहेत ना? हे दोन्ही बोकडा आहेत नर आहेत मित्रांनो बघू शकता. अगदी कमरे मापाई पिल्ली आहे ती. काय किंमत सांगताय काय? एकाही 8,500 रुपये किती महिने असते ती? ही 1 महिन्याची आहेत फक्त 1 महिन्याची ती. दुधावर असतील अजून. हा दूध पण चारा पण दूध चारा दोन्ही खातील काय? काय द्यायचं म्हटलं तर 4 बोकडं घे म्हणलं केवढ्याला देणार? देणार जमवून देणार देणार. हो हे सांगाय किमती वेगळ्या असतात हा नक्कीच. द्यायला वेगळं असतं ठीक आहे. आज किती आणली होती पिल्ली? 90 होती 95 होती हो एवढीच राहिली ते? 16 राहिले दादा 16. बरं कुठलं ब्रेड असते आपल्याकडे? आपल्याकडे जमनापुरी होतं कोटा होतं उस्मानाबादी काटेवाडी आणि बिठल होतं एवढं असतं. साधी गावरान मिळते ते गावरान असतात कधी कधी असतात सारखे रेग्युलर नसतात सारखं नसतं. कुठून माल भरताय साहेब? हे कल्याणवरून कल्याण का इकडं ह्याला मिळते ना? काष्टी गोडेगाव तिकडे मिळते का? 40 गाव बरं बरं बरं. तर कोणाला शेतकरी मित्रांनो पिल्ली घ्यायची असतील तर दादांचा नंबर देणार आहे. संपर्क साधून घेऊ शकताय. चांगलं ब्रीड लांबून जवळ आणून द्यायचं काम करते ते चांगलं पुण्याचं. नंबर सांगा. 96 57 98 92 60 ठीक आहे. शेतकऱ्यांना जमवून देत आहे. हो 100 ठीक आहे. तर कोणाला पाहिजे असतील तर दादांचा नंबर दिलेला आहे. संपर्क साधून घेऊ शकताय. धन्यवाद बाया. सांगोला कृषी उत्पन्न समिती सांगोला या ठिकाणी येऊन आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण बाजार कव्हर केला आहे. कोणत्या प्रकारची शेळ्या मेंढ्या बोकडं आपल्याला बघायला आवडतील त्यामुळे तुम्ही सांगत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.